हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण काळ्या घेवड्याची सुकी भाजी बनवण्याची अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी काळा घेवडा शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये. पहा, छान असा मऊसूत शिजलेला आहे. मी तुम्हाला हे करून दाखवते. हे पहा, छान असा मस्त शिजून झालेला आहे आपला काळा घेवडा. फक्त याला फोडणी देणार आहोत आपण आता. शेवटपर्यंत नक्की पहा. या पद्धतीने बनवली तर नक्कीच 2 चपात्या जास्त खाल. तर पहा, कढई तापायला ठेवलेली आहे. आता यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊयात. तेल छान गरम होऊन द्यायचं आपल्याला. असं तेल गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालं. 2 कांदे मी यासाठी कापून घेतलेले आहेत बारीक. तेल गरम झालं की त्यामध्ये सर्वप्रथम आपण मोहरी घालणार आहोत. मोहरी घालून घेऊया. हे पहा, मोहरी छान अशी तडतडली की नंतर त्यामध्ये जिरं आणि लसूण घालून घेऊया. हे पहा, जिरा आणि लसूण घालून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये कढीपत्ता घालते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. हे पहा, छान अशी मस्त फोडणी बसलेली आहे. आता 2 बारीक कांदे कापून घेतले होते, ते कांदे यामध्ये घातलेले आहेत. ही भाजी सातारा साईडला खूप प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीने करून पाहिली तर तुम्हाला नक्की आवडेल. तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत. त्यासाठी हे पहा, छान असा कांदा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने कांदा परतून घेणार आहोत आपण. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा कांदा आपला बऱ्यापैकी परतून झालेला आहे, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओला कशी वाटतात रेसिपी ते सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्ही कुठून पाहतात ते देखील सांगा. हे पहा, आपला कांदा देखील छान असा परतून झालेला आहे. आता तसेच तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा रेसिपी. छान असा मस्त कांदा परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये मसाले घालूया. हिंग घातलेला आहे. हळद घालून घेऊया थोडीशी. हे पहा, पाव चमचा हळद घातलेली आहे. पहा, आता यामध्ये कांदा लसूण मसाला घालते. कांदा लसूण मसाला घातलेला आहे. थोडंसं लाल तिखट घालूया. हे पहा, आणि गरम मसाला घालून घेते. थोडा घरचाच आहे. अगदी थोडासा मालवणी मसाला घातलेला आहे. हे पहा, छान असा मसाला तेलावर परतून घेऊ. 1-2 मिनटं छान असा मसाला परतून घेऊया आपण व्यवस्थित. आपला काळा घेवडा शिजलेला आहे त्यामुळे भाजीला जास्त वेळ नाही लागणार. अगदी लवकर होणार आहे भाजी आपली. तुम्ही टिफिनसाठी देखील बनवू शकता अशा पद्धतीने. हे पहा, आता आपला मसाला परतून झालेला आहे. त्यामध्ये आपण उकडून घेतलेले काळे घेवडे घालणार आहोत. हे पहा, याला काळा पोलीस देखील म्हणतात काही ठिकाणी. तर अशा पद्धतीने बनवून पहा, नक्की तुम्हाला आवडेल. तुम्ही 2 पोळ्या जास्त खाल आणि भाकरीसोबत एकदम अप्रतिम लागते ही भाजी बनवलेली आहे. भाकरीसोबत देखील खायला खूप छान लागते. हे पहा, छान असा मस्त मसाला मिक्स करून घेतलेला आहे आपण. आता याला वरतून कोथिंबीर घालून घेऊयात. कोथिंबीरने हे पहा, कोथिंबीर घालून घेतलेली आहे. असं हलवून घेऊया थोडं आणि मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे. पाण्याचा वापर करणार नाही आहे आपण यामध्ये. हे पहा, थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. आता याला 10 मिनटं आपण झाकण ठेवून देऊया आणि शिजवून घेऊ बारीक असे. फक्त 10 मिनटंच ठेवणार आहोत झाकण, कारण आपला घेवडा शिजलेला आहे. हे पहा, 10 मिनटानंतर तुम्हाला मी उघडून दाखवते. छान अशी मस्त सुकी घेवड्याची भाजी आपली तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. हे पहा, मस्त अशी तयार झालेली आहे सुकी भाजी आपली. टिफिनसाठी देखील देऊ शकता. हे पहा, भाकरीसोबत एकदम भारी लागते आणि त्याच्यासोबत कांदा खायला एकदम मस्तच लागते. जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तशीच रेसिपी तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. हे पहा, किती छान असं मस्त झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. चवीलासुद्धा एकदम भारी लागते. थँक्यू. बाय.